हाय गाईज, त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त आमच्या गावाच्या देवळात दीपोत्सव निघला होता. तर दाखवते आमच्या गावातल्या देवळातला दीपोत्सव. मी गावकरांचा आरू माझ्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आहे. त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी आमच्या गावातल्या देवळाचा तुळशीला लगीन लावला होता. त्यासाठी आमच्या गावाचे पालटदार आधीच गणेश पूजेत बसले होते. अंमलदाराकडे अक्षता वाटून घेतल्यात. गणेश पूजा झाली तशी भटजी काकाने अड्यांतर पाठ धरून मंगलाष्टका म्हणा घेतलेली. तुळशी लग्न लागल्यानंतर दुर्योधनाला प्रसाद म्हणजे चुरमुरे. गोविंदात जे चुरमुरे भेटतात ते खाऊची काय मजाच वेगळी असतात. तुळशीची लग्न लागल्यानंतर तयारी सुरू झाली ती दीपोत्सवाची. दीपोत्सवासाठी अंमलदारांनी दिवे आधी धुवून घेतल्या. धुतलेल्या दिव्यात कापसाच्या 3 वाती घालून ते दिवे एका लाईनीत लावून घेतल्याने. माहिती आहे काही त्रिपुरा पौर्णिमा का साजरी केली जाते ती? पुराणानुसार भगवान शंकरांचा पुत्र कार्तिकेय यांनी तारकासुराचा वध केले. पण त्या तारकासुराचे 3 पुत्र म्हणजे विद्युन्नमाली, तारकाक्ष आणि कमलाक्ष. हे तिन्ही पुत्र आपल्या वडिलांच्या वधातून सूड घेण्यासाठी भगवान ब्रह्मदेवांक प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान घेतात की त्यांना 3 अभेद्य नगर भेटू दे. एक सोन्याचं, एक रौप्याचं आणि एक लोखंडाचं. आणि तिन्ही नगर ही आकाशात फिरली पाहिजे आणि आमचा वध तेव्हाच होईल ही तिन्ही नगर एका सरळ रेषेत येतील. असं अजिंक्य आणि अमरवर भेटतात. ही तिन्ही राक्षसांनी पूर्ण त्रिलोक्यात हाहाकार मागवला. त्यानंतर भगवान शिवशंकरांनी त्यांचा वध केला. त्यानंतर देवांनी आनंदाने स्वर्गात व पृथ्वीवर दीपोत्सव साजरा केला आणि ती रात्र होती म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेची. आणि तेव्हापासून त्रिपुरा पौर्णिमे दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. अशी होती दीपोत्सवाची ही आख्यायिका. जवळजवळ 300 ते 400 दीप प्रज्वलित करून आमच्या देवळात दीपोत्सव साजरा केला जातो. या दिवशी दीपोत्सव झालो की आमच्या देवळात श्रींची आरती करून त्यांची पालखी देवळाभोवती फिरवली जातात. आणि या कार्यक्रमाची सांगता होता ती म्हणजे एका सुमधुर कीर्तनाने. तर आता मग कीर्तनामध्ये थोडासा ऐकूया.